नकटीच्या लग्नाला 17 विघ्न ही म्हण तुम्ही ऐकली असेल। ती छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याला तंतोतंत खरी ठरते। छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न आपण जर बघितला तर राज्य पातळीवर चर्चेला जातो। बऱ्याच वेळेस आताचे तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आताचे मुख्यमंत्री यांनी देखील या ठिकाणी हंड आंदोलन केलं होतं। आपण जर बघितलं तर ही टँकर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असे शेकडो टँकर या ठिकाणी उभे होते। सोमवार आणि मंगळवार हे दोनही दिवस या ठिकाणी टँकर एका जागी ठप्प होते, त्यामुळे शहराला पाण्यासाठी भटकंती करावी लागली। तर पाण्याचा ठणठणाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण सोमवारी जॅकवॉल जो निघाला होता, निखळला होता, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही आणि तो पाणी पुरवठा न झाल्यामुळे पर्यायी टँकर व्यवस्था असेल किंवा पाणी पुरवठा असेल बंद करण्यात आला होता। आता काही क्षणापूर्वी हे टँकर सुरू झालेत, मात्र आता एकाच घरासाठी 2-2, 3-3 टँकरची मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नॉन नेटवर्क झोन म्हणजे ज्या ठिकाणी महानगरपालिकेची पाईपलाईन पोहोचली नाही त्याला नॉन नेटवर्किंग झोन म्हणतात आणि त्या झोनमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो। आपण जर बघितलं तर 2 दिवस बंद असल्यामुळे या टँकरवर साहजिकच आता लोड आपल्याला पाहायला मिळतोय। काही क्षणापूर्वीच 2 दिवसानंतर हे टँकर सुरू झाले, मात्र शहरात जो पाणी पुरवठा आहे तो 3 दिवसाच्या नंतर चालू होणार आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।